मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्न आपली एंडसेम एक्झाम आपल्याला एकदम 15 दिवसात जर स्कोरिंग करायची असेल तर मी इथे 15 दिवसांचं तुम्हाला स्टडी प्लॅन देणार आहे. मित्रांनो, आपल्याला 5 विषय आहे. सो 5 विषय मोठे मोठे पुस्तक बघितलं तर डोक्याला टेन्शन येईल. उरलेले दिवस 15, पण आपल्याला वर्गात टॉप करायचंय. ऍटलीस्ट पहिल्यापासून अभ्यास करणाऱ्याला कॉलेजमध्ये टॉप करायचंय. जो कधी मध्ये अभ्यास करत होता, सिरियस होता, त्याला 12वीला चांगले मार्क होते, पण आता पहिल्यांदा अभ्यास झाला नाही, पण ऍटलीस्ट वर्गात तरी टॉप करायचंय. या सगळ्यांसाठी आणि कितीतरी पोरांना काहीच येत नाही, त्याला विषय ऑल क्लिअर व्हायचे, ब्रांच चेंज करायची, पुढच्या वर्षी कॉम्प्युटरला जायचंय. सो असं काही असेल तर आपल्याला चांगले मार्क येणं गरजेचं आहे. उरलेले दिवस 15 दिवसांचा परफेक्ट स्टडी प्लॅन मी इथे देतो, तो फॉलो करा. कुठले विषय कसे करायचे वगैरे सगळ्या गोष्टी सांगतो, फॉलो करा. बघा, तुम्ही नक्की तुमच्या कॉलेजमध्ये, क्लासमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये नक्की 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 100% टॉप करणार. मित्रांनो, हा फर्स्ट इयरच्या तुमच्या एक्झामसाठी मी इथे स्टडी प्लॅन देतो, याला गॅरंटेड याच पद्धतीने करा, खूप फायदा होईल. येस, पहिल्यांदा तर मला सांगायचं की 15 दिवसांचा आपल्याला स्टडी प्लॅनचा शेड्यूल बनवायचं, दररोज अभ्यासाचा टाइम. येस, मग आता अभ्यासाचं टाइम मॅनेजमेंट कसं असायला हवं? सकाळी किती वाजता उठायचं, किती वाजता झोपायचं, किती तास अभ्यास करायचा, रिव्हिजन कशी करायची, या रिलेटेड ऑलरेडी 2-3 दिवसापूर्वी मी मागे एक व्हिडिओ दिला आहे. ओके, तुम्हाला इथे साईडला स्क्रीनवर पण दिसत असेल, त्या व्हिडिओची फोटो दिसत असेल, बरोबर. सो तो व्हिडिओ तुम्ही बघा, तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. ज्यांनी बघितला असेल त्यांना तर माहिती, प्लॅन त्यांनी ऑलरेडी बनवलाय, पण ज्यांनी नाही बघितलं त्यांनी तो व्हिडिओ बघा. त्याच्यावरनं तुम्ही तुमच्या हिशोबाने प्लॅन बनवा. म्हणजे काहींना सकाळी उठायची सवय असेल, काहींना नाईट मारायची सवय असेल, कुणाला दुपारी झोपायची सवय असेल, वेगवेगळा आपला शेड्यूल असतो. त्यानुसार तुम्ही त्या व्हिडिओला रेफर करून हा प्लॅन बनवून घ्या, जेणेकरून एकदा टाइम टेबल आलं की मग आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं. यावेळी हे करायचं, यावेळी हे करायचं, क्लिअर होऊन जातं. ओके, आणि त्याच्यातही काही डाऊट आला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. सेकंड आलं, एकदा टाइम टेबल आपला रेडी झाला, इथे आपण टाइम टेबल बनवलाय. टाइम टेबल मध्ये फक्त मी एवढं सांगतो, आपल्याला दररोज 10 आवर्स स्टडी करायचंय. म्हणजे याच्यामध्ये 8 आवर्स स्टडी आणि 2 आवर्स रिव्हिजन, या पद्धतीने 8 आवर्स स्टडी, 2 आवर रिव्हिजन. आता बघा, टाइम मॅनेजमेंट इथे आपण क्लिअर करून घेतलं. आपल्याला 5 सब्जेक्ट आहे. 5 सब्जेक्ट मध्ये न्यूमरिकल सब्जेक्ट आपल्याला 2 असणार आहे. जसं M1 कंपल्सरी आहे, कुणाला मेकॅनिक्स असेल तर कुणाला त्याच्याऐवजी BEE पण असेल. 2 झाले न्यूमरिकल सब्जेक्ट, बरोबर. M1 झाला, मेकॅनिक्स झाला, काहींना 3 न्यूमरिकल सब्जेक्ट आले. त्यानंतर कोडिंग सब्जेक्ट, सगळ्यांना FPL कंपल्सरी, सो कोडिंग सब्जेक्ट 1 आला. आणि थेरी सब्जेक्ट, एखाद्याला BXC असेल, एखाद्याला फिजिक्स केमिस्ट्री, थेरी मध्ये मोस्टली काउंट होता, बरोबर. सो हे सब्जेक्ट, असे 5 सब्जेक्ट आहे. सो यांचा स्टडी कसा करायचा डेली? बघा, न्यूमरिकल सब्जेक्टला 4 तास द्यायचे आपल्याला, आणि 2 सब्जेक्ट घ्यायचे, 2-2 तासाचे. नंतर कोडिंग सब्जेक्ट एकच FPL, त्याला 2 तास द्यायचे, एकच कोडिंग सब्जेक्ट करायचा आहे. आणि थेरी सब्जेक्ट 2 आहे, त्यांना 1-1 तास द्यायचे. असे 2 तासात 2 थेरी सब्जेक्ट करायचे. किती सब्जेक्ट झाले? 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 झाले, 5 सब्जेक्ट. आणि टाइम मोजा, 4 आणि 4 8 तास, आणि हे 8 तास तुमचा स्टडी झाला. याची रिव्हिजन पण तुम्हाला करायची. ही रिव्हिजनच्या रिलेटेड पण मी इकडे या व्हिडिओमध्ये मागच्या सांगितलं होतं, कशी रिव्हिजन करायची ते पण बघून घ्या. तरी पण शॉर्ट मध्ये इथे सांगून देतो की एकदा विषय केला की त्या विषयानंतर तुम्हाला शॉर्ट मध्ये रिवाइज त्याला करून घ्यायचंय. म्हणजे 2 तास तुम्ही जे वाचलं तेव्हा वाचताना थोडं लिहत जायचं, शॉर्ट नोट काढून ठेवायची, आणि ते 2 तास वाचून झालं की नंतर तुम्हाला शॉर्ट मध्ये 15 मिनिटात 2 तासाची रिव्हिजन करून घ्यायची, या पद्धतीने. आता बघा, हे विषयाचा स्टडी मी सांगितलं. आता स्टडी करताना लगातार 4 तास अभ्यास करायचा आहे का? तर नाही. पहिल्यांदा हा एकच विषय घ्या, 2 तास करा, झाला. मग लगेच इकडे शिफ्ट व्हा, इथे 1 तास स्टडी करून घ्या. याचे 2 तास, याचा 1 तास. ओके, पहिला राऊंड. याचे 2 तास, एक विषय होईल. इथे 1 तास, हा हाफ विषय. आणि या 2 सब्जेक्ट आहे, 2 मधला पुन्हा 1 सब्जेक्ट 1 तास. पहिला राऊंड संपला 4 तासाचा. पुन्हा 4 तासानंतर तुम्हाला साधारणतः 1 तास रिव्हिजन इथे करायची. ओके, रिव्हिजनला घ्यायचं आपल्याला 1 तास. या 4 तासाची रिव्हिजन 1 तास. पुन्हा राऊंड सेकंड सुरू झाला. याच्यातला दुसरा सब्जेक्ट 2 तास. हा सब्जेक्ट अर्धा केला होता 1 तास, आता राहिलेला 1 तास इथे पुन्हा घ्यायचा. आणि याच्यातला एक सब्जेक्ट केला होता 1 तास, आता दुसरा सब्जेक्ट 1 तास, आणि पुन्हा याची रिव्हिजन 1 तास. हे झालं 8 तास स्टडी आणि 2 तास रिव्हिजन. या पद्धतीने तुम्हाला राऊंड मध्ये, सर्कल मध्ये अभ्यास करायचा. जेणेकरून काय होईल, नुसतं न्यूमरिकल घेतलं तरी डोक्याला ताण पडतो, तो ताण पडणार. नुसती थेरी घेतली सोपं वाटतं, पण मग न्यूमरिकल मागे राहून जातं, ते होणार नाही. आणि नुसती कोडिंग घेतली तर कोडिंग कधी कधी डोक्यावरून जाते, प्रॉपर आन्सर लिहिता येत नाही, त्यामुळे बॉदरेशन येतं, तेही राहणार नाही. सो या पद्धतीने राऊंड मध्ये अभ्यास करायचा आहे. न्यूमरिकल, कोडिंग, थेरी, रिव्हिजन, न्यूमरिकल, कोडिंग, थेरी, रिव्हिजन, 8+2 10 आवर. या पद्धतीने स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो करा. मी 100% गॅरंटी देतो. मित्रांनो, तुम्ही जी अपेक्षा केली की 15 दिवसात मला सब्जेक्ट क्लिअर करायचे, मला टॉप करायचंय, तुम्ही जेवढं ठरवलं ना, तुम्ही ठरवलं असेल मला पॉइंटर घ्यायचा आहे 9.2 पण 9.5 येईल, या पद्धतीने अभ्यास करायला लागले
तर 8-8, 10 तास अभ्यास सुद्धा होईल आणि तुम्ही टॉप करशाल. आणि मित्रांनो, हा अभ्यास करताना नक्की मी सजेस्ट करेल पर्पल ॲट ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पर्पल ॲट ॲपवर हिंदीत सगळे लेक्चर आम्ही शिकवले. यस, एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहेत. सो ते कोर्सेसमध्ये 15-15, 10-10 मार्कांचे फ्री लेक्चर येते बघा. आवडले तर ते कोर्सेस सबस्क्राईब करा, जेणेकरून हा 15 दिवसाचा अभ्यास सेल्फ स्टडी करायला वेळ जाईल. आता क्लासेस पण नाहीये, कॉलेजमध्ये लेक्चर नाहीये, सो सेल्फ स्टडी करायला वेळ जाईल. पण पर्पल ॲट ॲपवर व्हिडिओ लेक्चर आहे, ते बघा, पुन्हा पुन्हा बघा, पुस्तक बाजूला ठेवा, त्यातलेच नोट्स रेफर करा, त्यातलेच IMP क्वेश्चन रेफर करा, कारण ते स्पेसिफिक तुमच्या एक्झामच्याच ओरिएंटेड आहे. जे एक्झाम येणार आहे तेच आम्ही घेतलं, युनिव्हर्सिटीतल्या बेस्ट टीचर कडून घेतलंय. सो ते बघा, त्याच्यावरनं 15 दिवसाचा अभ्यास 10 दिवसात 8 दिवसात होऊन जाईल आणि तुम्ही नक्की टॉप कराल. सो नक्की व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांनाही शेअर करा, डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याविषयी आपल्या फ्रेंड्सलाही सांगा, तुम्हीही फायदा घ्या ऍप्लिकेशन सोबत, तुम्ही टॉपर व्हा आणि फ्रेंड्सलाही सांगा. थँक्यू.